नावडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे मासी. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठेत डबीमरतम पुरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्मानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, पांडुरंगा करो प्रथमानम. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण. ओय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदुची चरण श्री गुरुचे आता. नमो ज्ञानेश्वरा नमो शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मदताव्या सुबटा. किंवा तुम्ही विश्वनाथ दीन कन्यात कृपा कराल ते थोडी पाय पडिलोरागे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व गडी. पशुप्राप्त पुत्री केला भंग. लोकमान्य जगमान्य देवमान्य संतमान्य श्री जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा अत्यंत गोड आणि सुंदर असा मागणे परा बघ. विठ्ठल आज भगवान बाळेश्वरच्या दिली आणि त्या भगवंताचा तळ तुमच्या गोष्टी म्हणून तुमच्या गावाचं नाव तळवडी पडले. आणि तुम्ही देवाच्या पायाजवळ आहे. आणि या भगवंताच्या दरवर्षाच्या 21 वर्ष झाल्यात. यंदा 22वे वर्ष आहे. या त्रिदिनी सप्त्याच्या 4.5 दिवसापर्यंत यंदा 4.5 दिवस. एक दिवस 2 नवमे आल्यामुळे एक दिवस वाढवला. आणि मोठ्या आनंदानं उत्सवानं आपण तळेवाडीकर मंडळी, माता भगिनी असतील, सर्व वारकरी मंडळी असतील, टाळकरी गायक वादक विनेकरी टाळकरी चोपदार महिला भगिनी भजनी मंडळ, आमचे गायनाचार्य हरिभक्त किसन महाराज घोडे, त्यांना जोडदार सावरगाव तळचे काय ना बाबा वा वा
गाडवे महाराज आहे, आमचे चन्नापूरचे काय हा सातपुते बाबा आहे, आमचे राणे बाबा आहे, आणि सगळे आपले तळवडले का बालगोपाळ मंडळ. तरी आज महिला भगिनी गेल्या कुठं सगळ्या माता म्हणजे रुक्मिणी माता मुक्ता सखोबाई मीराबाई बहिणाबाई गेल्या. दररोज उभं राहिले, आज कुठे गेल्या का नाही एखाद्या सुरभन मध्ये गेल्या का. आज आपल्या अखंडानंद सप्त्याच्या शेवटच्या दिवसाची मागणी पण अभंग घेतला आहे. महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा मला काहीच नाही, मला फक्त हेच पाहिजे. कोणतं? तुझा विसर न व्हावा. भगवान म्हणले, देवा तुला आमचा विसर नाही झाला तर तुम्ही काय करणार? गुण गायीन आवडी. देवा भगवंता तुमचं गुण अतिशय आनंदानं आणि आवडीनं गाईल. देव म्हणले, तो बरं आहे तुम्हाला गुण गाईन आवडीनं, पण तुम्हाला त्याला काही सामुग्री लागेल ना. तो कुमार म्हणजे नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी याची माझी सर्व गोडी. देव म्हणजे तो कुमार आहे तुम्हाला धन नकोय, मुक्ती नकोय, मग परत परत जन्माला यावं लागेल ना. तुकोबारावले तुमच्या सेवेकरता तुमचं गुणगान करण्याकरता आम्हाला गर्भवास जरी सोसावा लागला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे गुण गायीन आवडी त्याची माझी सर्व सोडी. विठ्ठल विठ्ठल. या विश्वामध्ये संतांशिवाय तुम्हा मला दुसरा सुखाचा समाधानाचा पत्ता कोणी सांगू शकत नाही. का? या जगाचे जगद्गुरु श्री तुकोबार आहे. जगाचे नाही, आशिया खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, त्यातल्या त्यात नगर जिल्ह्याचे गुरु, त्यातल्या त्यात संगमनेर तालुक्याचे गुरु, त्यातल्या त्यात तुमचे आमचे सगळ्यांचे गुरु, आपल्या वर्णी मंडळ वारकरी सगळ्यांचे गुरु. आणि आता इथून पुढे कीर्तन सुरू. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे माझ्या जीवनात काही सुख प्राप्त व्हावे, माझ्या काही उद्धार व्हावा. प्रत्येक जीवाला काळजी आहे, पण आपण मागणं मागलं देवाकडे. देवा कारण देवानं दिलेलं पुरत नाही बर का. देवानं दिलेलं पुरत नाही. तुम्ही आम्ही मागले सरत नाही, पण संतांनी दिलेलं ते सरत नाही. विठ्ठल हेची दान देगा देवा. कोण कोणाकडे मागत नाही, सगळेजण मागतात. तुम्ही आम्ही शेजाऱ्याकडे मागतो, बायको नवऱ्याकडे मागते, गडी मालकाकडे मागतो, शिष्य गुरुकडे मागतो. मागावंच लागत, पण काय मागावं? जे त्यांच्या काही ते मागावं ना. जे ज्याच्याकडे नाही त्याच्या मागून काय फायदा आहे? विठ्ठल विठ्ठल. देवानं दिलेलं किती दिलं हे भगवान भोळे आपले भगवान बाळेश्वर बाबा भोलेनाथ भोळदेव होते आपल्या. पण त्यांची जर सेवा केली ना, भगवान भोलेनाथ जर प्रसन्न झाले ना, ते भरभरून देतात. देवी शक्ती प्रसन्न झाली, देवी भरपूर देते. तर एक मला काही एक देवी आपल्या गावाच्या खालती आहे, तिची पूजा करतो मला, पण ती मला प्रसन्न झाली. कारण बरेच दिवस त्या साधकानं, त्या महात्म्यानं, त्या भक्तांनी त्या देवीची पूजा केली, आणि एक दिवस ती देवी प्रसन्न झाली आणि तिने सांगितलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे? तो भक्त मला देवी माता मला घोडं द्या, घोडं. ती म्हणली, अरे भक्ता मी गाढ हो बसले, तुला घोडं देऊ कुठं? ज्याच्याकडे जे आहे त्याच्याकडे मागावं. या विश्वामध्ये जर कोण देणार असेल तर तोची एक दान. विटेवरी
मागायचं तर तोच एक शूर दाता. कारण या विश्वामध्ये षडगुण ऐश्वर भगवान परमात्मा तोच दाता आहे आणि तो औदर्यवान आहे. त्याच्याकडे काही नाही, त्याच्याकडे सर्व आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या देवाकडे मागायचंय. अहो ध्रुवानं फक्त मांडी मागली बसायला, देवानं फक्त मांडी मागली ध्रुवाळानं, पण भगवंताने त्याला आढळपत दिलं. त्या उपमानाने फक्त वाटी मागली दुधाची, देवा मला फक्त वाटीभर दूध द्या. देवाने त्याला अथंग असं सागर दिला. आम्हाला जर तुम्ही आम्ही जर तशी भक्ती केली तर देव काय देत नाही. पण आपली भक्ती जायची, आपली भक्ती जाऊन कशी, आपली भक्ती वारंवार भक्ती. सोमवार आला, आज रविवार नाही का, रविवार आला का म्हणतात ओ माझ्या सोमाच्या प्रेम नगरा वारी सावध भवनी भजनी लागा देवा करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची आपली भक्तीच अशी. आपली भक्ती कशी सांगू, अंगाला आला ताप देवा तू अमुचा बाप, अंगाचा गेला ताप देवा मी तुझ्या बापाचा आहे बाप. आपली भक्तीच अशी. आपली भक्ती आपली वारंवार भक्ती. गेला रविवार आला सोमवार, मग काय हरी शिव भोळा चक्रवर्ती, नाही तर हरिहरा वेद, नाही तर शिव तो निवृत्ती. मंगळवारी का अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मारला नाला. गेला मंगळवार आला बुधवार, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बुधवारी गेला आला दिगंबरा, दिगंबरा. गुरुवार का दिगंबरा, शुक्रवार का संतोषीमा. फोटाने गवाय का पुन्हा तिला बाकीच काहीच आवडत नाही, फक्त फोटाण्यावर जगली ती. शनिवार का परत सगळं सगळं झालं म्हणतात. आपली भक्ती वारंवार भक्ती. तशी तुकोबरायची भक्ती नव्हती. तुकोबर म्हणजे एक धरल्या चित्ती आम्ही रखुमाईचा भक्ती. आम्हाला पांडुरंगाशिवाय दुसरं कोणतंच दैवत आवडत आहे. आणि दुसरे मज नाही आता नेहमी येण्याच्या किंवा एक गाव आम्ही आणि म्हणून सकल संतांनी या भगवंताची सेवा करता करता देवाकडे एकच म्हणणे, देवा आम्हाला फक्त हे दे. कोणतं? हे चिदान देगा देवा. देवा कोणतं दान मिळलं तुम्हाला? तुझा विसर देवा, तुमचा विसर आम्हाला होऊ नये का? तुम्ही आम्ही वाटते, तुम्ही आम्ही सगळं सांसारिक माणसं आहोत. अहो संसारातली एखादी गोष्ट जर विसरली तर किती मोठ्या संसाराचा घात होतोय. सुगीचे दिवस आहे, शेतात जायचे, पेरायचे. चांगली वापसा झाली. जुना काळ होता, गावापासून 4-5 किलोमीटर लांब शेत होतं. बैल घेऊन गेले, आवत घेऊन गेले, पण नेमकं चाड घरी आहे. जमल का? होईल का? तसं तुम्ही आम्ही तुकोबरा म्हणतात, देवा आम्हाला दुसरं तुमच्याकडे काय मला होतं. तुमचं हे कोणतं? तुझा विसर. तुमचं विसर्जन पडलं तर काय होईल? विसरली तया. जरी जन्म मारता भगवंता तुमचं नाम जर विसरलं तर हे भगवंताने तुम्हाला 3.5 हाताचा नर्दय दिलाय. कशा का दिलाय? देवानं तुम्हाला फक्त भजन भक्ती करायची आहे. फक्त भजन भक्ती करायचे. बाकीच्या योनीमध्ये भक्ती करण्याचं ज्ञान नाही, दिंडी करण्याचं ज्ञान नाही, सप्ताह करण्याचं ज्ञान नाही. आणि हे तुम्हाला
कोणतं ज्ञान नाही. पशुपक्षी काय जाणते? तुमच्या समजा तळवडीच्या 5-50 म्हशी आल्या का समजायला? समजा त्याला जर ज्ञान असं भजनाचं, हरिपाठाचं, काकड्याचं 5-50 पुत्री आली का सप्त्याला? झाला हरिपाठा, जाऊ आपण. चला आज आपल्या शेवटच्या कार्यक्रमाचा जागराचं कीर्तन आहे, चला 5 करमारांचं कीर्तन आपण टाळालं बरं. कुत्र्याने असा विचार केलाय का? भगवंतांना ते ज्ञान दिलं नाही का? तुझा विसरले मंडळी, विसरलं म्हणून ते 84 लक्ष योनी फिरत 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 अनेक जन्म घ्यायची पाळी आली का? भगवंताचा विसर झाला का? फजिती होती. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84. तुकोबरा एक दिवस मार तुकोबराच्या पावा आणि 8 पिढ्यांची परंपरा. विश्वंभर बाबा, बोलाजी, पदाजी, शंकर, हरी, पंडित, कान्होबराय, बोलोबराय, कणका यांनी 8 तुकोबा. ईश्वर बाबा वारी करायची, आषाढी कार्तिकी वारी करायची, पायी वारी असायची त्या काळात. त्या काळात साधनं नव्हती. जुन्या काळामध्ये भाकरी बांधून जायच्या, 20-25 भाकरी घेऊन जायच्या. त्यावेळेस काही गाड्या नव्हती, साधनं नव्हती, काही रावट्या नव्हत्या, काही नव्हतं. पायीच चालायचं. भाकरी सुद्धा डोक्यावर राहायच्या. किती भाकरी संपल्या येतो समजे आता तो पंढरपूर जवळ आले, जवळ आले, जवळ आलंय. विश्वंभर बाबापासून ही परंपरा चालू असताना शेवटच्या कान्होबराय, बोलोबराय वारी चालू ठेवली. पण बोलोबरायच्या पोटी संतान नव्हतं आणि बोलोबा कणकाईने ते 2 जण वारीच्या पंढरपूरच्या भगवंताच्या पंढरपूर नगरीमध्ये पोहोचले. चंद्रभाग्याला गेले, स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, देवपूजा केली. समोरच्या दत्त घाटानं चोखोबरायच्या पायरीजवळ गेले, चोखोबरायचं दर्शन घेतलं. नामदेवरायच्या पायरीवर नामदेवरायच्या चरणावर मस्तक ठेवलं. भगवंतावर तुकोबरायच्या वाडवडिलांचं विश्वंभराचं भक्ती तर ऋण झालं होतं. पण बोलोबा कणकाईच्या पोटी काही पुत्र संतान नव्हतं. वारी तर चालू ठेवायची, आपण तर वय झाले, पण काय करावं? बोलोबाने सांगितलं होतं, कणकाई देवाने काही बोले तर तुम्ही काही मागू नका. बोलोबराय भगवंताच्या गरुड खांबाजवळ गेले, गरुड खांबाला मिठवा आणि पुढे गेले तर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये शेजारी तुकोबरायच्या पादुका आहे, वेद ग्रंथ आहे. वेद ग्रंथाच्या पुढे गेल्यावर उद्या भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये लांबून तुकोबरायला पाहिलं, त्या बोलोबरायला पाहिलं आणि भगवंतानं खाली मानलं. भक्तीचं ऋण झालं होतं भगवंताच्या माथ्यावर. बोलोबरायनं पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पायावर मस्तक ठेवलं आणि मागून कणकाई आईचे भगवंताच्या पायाजवळ गेला आणि भगवंतानं हळूच विचारलं, आई कणकाई नाराज दिसता, काय पाहिजे? मनात काय बाल कुसकुसते का? कणकाई सांगितलं, भगवंता माय बापा आम्ही आता थकलोय, पांडुरंगा आमच्या तुमची सेवा करण्याकरता एखादा वारकरी पुत्र माझ्या पोटी संतान दिलं, पांडुरंगा तुमचं भलं. भगवंताला हेच पाहिजे. भगवंताने सांगितलं, तथास्तु. बोलोबराय पुढे निघून गेले होते मंदिराच्या बाहेर. पण कणकाईच्या बाबून का टाइम झाला, का उशीर झाला म्हणून मागं बघितलं तर कणकाई बघत असेल आणि म्हणून बोलोबराय विचारलं, कणकाई का थांबलात? माग का थांबलात? भगवंत असं काही बोलले का? काही मागितलं का देवाजवळ? कणकाई मातेनं बोलोबराय सांगितलं, धनी स्वामी मालक ऐकला का? भगवंताच्या पायाजवळ गेले आणि भगवंतानं सहज बोलले, आई साहेब नाराज दिसता, दरवेळेस तुम्ही वारले येताना प्रसन्न येता, आज काय नाराज झाला? मनात काही खंत आहे का? त्यावेळेस मनातला हुंका दाटून आला आणि माझ्या मुखावट देवाला सांगितलं, देवा तुमची वारी करण्याकरता मला एखादा पुत्र संतान द्यावं. कणकाई
आपल्याला काय सांगितलं होतं, देवाकडे काही मागायचं नाही. पण म्हणतात ना, बाई माणसाच्या मनात कोणती गोष्ट राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. कणकाईना बोलवा का महाराजांना सांगितलं, झालेला वृत्तांत सगळा कथन केला. बरोबर आहे, कनकाबाई देऊ या गावात परत माघारी आपल्या आले. प्रपंच संसार सुरू झाला आणि कनकाईच्या बागेला अशी सुंदर 3 मुलं झाली. सावजी, कान्होबाराय आणि तुकोबाराय. सावजी विरक्त झाले, कान्होबाराय निघून गेले. तुकोबारायचा प्रपंच 20 वर्ष कसा बसा केला. तुकोबारायने 20 वर्षामध्ये असा प्रपंच केला. पण प्रपंचात मन, कारण दुष्काळे द्रव्य आठलेला मान, दुर्गा नावी देवीचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबारायच्या 20 वर्षामध्ये एवढी काबड कष्ट, एवढे संकट तुकोबाराय आले. तुकोबाराय उद्विग्न झाले, या प्रपंचाला कंटाळले आणि तुकोबारायनं भक्तीची वाट धरली. विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्ही आम्ही संसारात विटलं तर इकडे मंडळी येते भजनाकता, इकडे कोणी भजनीकर होतो, कोणी कीर्तनकार होतो, कोणी टाळकरी होतो, कोणी वादक होतो. कारण प्रपंचामध्ये दमल्या होतो, तर सुरुवातीला नाही होत. कारण प्रपंच असं आहे, प्रपंचात कोणी सुखी झाला नाही, सुखी होणार नाही, प्रपंच कोणाचा झाला नाही. अहो संतांनी सांगितलं, बाल्या बाल्या मोठ्याची यादी दिली प्रपंचामध्ये. आपलं काय म्हटलंय, या सिकंदरानं जग जिंकलं होतं सिकंदरानं. पण जाताना सांगितलं होतं, मी ज्यावेळी जाईन ना त्यावेळी या जगाला माहिती करून या सिकंदर राजाने जग जिंकलंय जग. पण जाताना मी जर मेलो ना तर माझ्या एका उजव्या हाताला सैन्य बांधा आणि डाव्या हाताला माझी संपत्ती, म्हणजे लोकांना कळेल मी हयात असताना एवढे कमवलं, पण जाताना मात्र मोकळाचा. विठ्ठल संपत्तीनं, संत ऐश्वर्यानं, धनानं कोणी सुखी नाही. नामस्मरण अध्यात्म करून तो सुखी आहे. कारण संतही सुखी होते, त्यांना बाकीच्या संस्थेचं काहीच कपाळाची गरज नव्हती. कारण तो कोणता ना, आम्हाला बाकीचं काहीच नाही लागत देवा, नलगे रोका मोल काही देवा, तुझी भक्ती करण्याचं सामर्थ्य आम्हाला द्यावं. पण तुकोबारायची भक्ती, तुकोबारायची साधना, तुकोबाराय 20 वर्ष तुकोबाराय कंटाळ या प्रपंचाला, या संसाराला विघ्न झाले. कारण विठ्ठली हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी. आणि नंतर 20 वर्षात, 22 वर्षात नंतर तुकोबारायने एवढा परमार्थ केला, एवढी भक्ती केली. 22 वर्षानंतर तुकोबारायची एवढी भक्ती आहे, परा कुठेला गेली, भगवान परमात्म्याचं भजन सारखं चालू होतं. पण ते भजन कोणत्या डोंगरावर, भंडाऱ्या, गोऱ्हाड्या, भामचंद्र आणि देऊया का. विठ्ठल विठ्ठल. बर त्याही काळात तुकोबाराय त्या गावातल्या मंडळीने भजन करून नाही दिले. त्या काळात काही भजनाला काही आडीमात कमी होती. त्या काळात मंबाजीबा, रामेश्वर, धानगडशा फकीर, त्या काळामध्ये मंबाजीबा ब्राह्मण होते, अनगडशा फकीर होता, रामेश्वर भट 4 शास्त्र, 18 पुराण, 6 सद्र असा परिपक्व महात्मा. पण त्या ब्राह्मणाला तुकोबारायची किती, तुकोबारायची मती, त्याही काळात तुकोबारायला त्यांनी भजन करून राहिले. आधी समजा आपल्या गावामध्ये एखादं लहान पोरग, एखादं तरुण मंडळ जर भजन करायला गावात लोक पार 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 चांगलं बरं होतं. पण टाळ कुठायला चांगलं बरं होतं, शिकायचं, शाळा शिकायची, पर नोकरी करायची, कामधंदा करायचा, पगार पाणी गोळा करायचा. याचं काय तो उठला का टाळ कुठे, उठला का टाळ कुठे काय. अहो काय म्हणतात, काय बॉम्ब, काय पोरा लागली चट, धरली वाट रावळाची, धरली वाट रावळाचे. नाही तर काय, आमच्या कुळी नव्हते आईसे, हेच पिसे जरवले काही ठिकाणी. भाऊ आमच्या 8 पिढ्या आल्या,
तर आमच्या घरात कोणी भजन नाही केलं, पण या कार्टे गेल्या म्हणल्या नुसतं उठलं का देऊळ, उठलं का देऊळ, हे भोतावणी उठलं का देवळा तर जात काय पिशे ज्याला म्हणजे असे. पण तुकोबराने त्या गावात लोकांनी भजन करून तुकोबरा भंडाऱ्यावर डोंगरावर भजन करायचे, पण भजन त्यांचं किती वाटतं गोड होतंय का. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भजन करा आधी एकादशी सर्वांनी म्हणा, ज्याला भगवंतानं तोंड दिले त्यांनी म्हणा. आज त्याची काही वाजता करा आजच्या भजन, याच्यावर भजन नाही आमच्या गावात. राम कृष्ण भगवंतानं तुम्हाला नामस्मरण करण्याकरता सुंदर असा नरदेव माणसाचा दिला आहे. देवाला आपण आवडलं म्हणून देवानं तुम्हाला माणसाचा जन्म दिलाय. देवाला वाटलं ही मला माणसाचा जन्म दिला गे, माझं भजन करीन, माझं चिंतन करीन, माझी वारी करीन, माझ्या सप्त्याला मदत करीन, माझ्या सप्त्यामध्ये आल्या तर माझ्या मंडपात बसल, माझ्या नावाचा गजा त्याला टाळी वाजेल, तोंडाने विठ्ठल म्हणून. पण ते काही झालं म्हणत नाही. खरं बोलले तुम्ही. विठ्ठल 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 अरे देवाना तुम्हा आम्हाला हा इंद्रिय दिल्यात कशा करता, भक्ती करण्याकरता, भजन करण्याकरता दिलंय. इंद्रिय हात पाय सावध राहा. जिथं पाहिजे तिथं उचललं पाहिजे. समजा आपल्या माग वाघ लागले, आपण नको तुम्ही चालू वाघ माग लागले असं झालं. वाघ माग आल्या टीला पहिला बोलत कोणी का, मग बरं मार्ग रस्ता आहे का, वाटे का, वावर आहे का, ढाकले मग नाही बाज तिथं बाजार म्हणलं का मग पार असाच भजनाचं सावध झालं, सावध कर. कारण संत झाले सावध होय बाबा, काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको, पाय बुडत से पा. या प्रपंचामध्ये काही नाहीये. तुम्ही किती उकरा, तुम्हाला शंभर बाबा हे शंभर नाव्याचा उकडा उकारला बरं का, नाव्याचा उकडा उकारला काय नाही ग,
केस आणि अजून खाली उभारल्या अजून खाली उभारल्या एक तर नख निघते तर लेखा निघते. तसं भजनामध्ये सावध पाहिजे, सावध भजन करावं. भजन असं कारण तुकोराने ना भजन केले बंगाळवाने नरका झाले चुकेला. सावध भजन कर ठेवा. तुम्ही आम्ही गाडी चालवताना सावध चालतो, जेवताना काच आहे का, जेवताना काच होते असं म्हणतो जेवल्या कोणती वर मत नाका आमटी म्हणतो. जेवताना सावध जेवतो, चालताना सावध चालतो, झोपताना सावध झोपतोय. मग भजन कराय काय होत, सावध कराय काय होत. बाबा भजन सोपी गोष्ट नाही बाबा. बाबा लई लई वाऱ्या करावं लागत, सोपं नाही. आणि आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण उभं राहिलं टाळीवर त्यांच्याकडे. आपलं काहीतरी पुण्यवान आहेत म्हणून आपण कोरोनाच्या काळातून वाचलोय. ध्यान ठेवा. भले भले गेले पैशावाले, पैसा नेला नाही, बंगला नेला नाही, शेती नेली नाही, गाडी नाही, काही नाही, काही नाही, मोकळेच्या मोकळे गेले. भगवंतानं तुम्हा आम्हाला त्या मोठ्या महामारीच्या ह्याच्यातून आपल्याला जीवन ठेवलंय. भाग्य आपलं राहिलेलं आयुष्य देवाला म्हणतं देवा आम्हाला तुझ्या भक्तीची भजनाची ओढ लागू दे. आम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुमचं कार्य त्या ठिकाणी येण्याची सुवर्ण संधी आम्हाला द्या म्हणायचं देवाला. पण आपण इकडे नाही लवकर येत म्हणजे जाऊ ना, जाऊ चाल झाल्या जाऊ आले तिथं काय 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 म्हणते आता नवलच जाऊ, फराळ करायला जाऊ, आता काय होतं पंक्तीला बसू. पण हा प्रसाद आहे, भगवंताच्या नामाचा प्रसाद आहे. तुम्हाला आम्हाला सेवन करायचं आहे. त्याची भक्ती केल्याशिवाय तुम्हाला प्रसाद मिळणार. जसं कष्ट करायला काम केल्याशिवाय मालक पैसे देत नाही ना, तसं देवाचं भक्ती केल्याशिवाय प्रसाद खाऊ नये. विठ्ठल देवाने तुम्हाला आम्हाला हात पाय दिले ना, कशा करता दिले, भक्ती करण्याकरता दिले. टाळी दिली, हात दिले टाळी वाजवण्याकरता, डोळे दिले त्या देवाचं मुख पाहण्याकरता, हे मुख दिले देवाचं भजन करण्याकरता. अगो आंधळ्या माणसाला विचारा, आंधळ्या डोळ्याची किंमत आंधळ्या माणसाला विचारा, पांगळ्याला विचारा पायाची किंमत पांगळ्याला. ज्याला पायी नाहीत ना त्याला पायाची किंमत कळते, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत कळते, ज्याला हात नाही ना त्याला हाताची किंमत करते. अहो ज्याला कान आहे का, कान साऊंड आहे पण वायरी तुटल्या, साऊंड आहे पण ही नोट गेली. भगवंतानं काय पाहिजे आयडिया केली, दोन भोंगे बाहेर साईड लावल्या पण ही नोट काढून घेतो देव भजन नाही केल्यावर. मग बैरा झालो या जगी बैरा झालो, नाही ऐकले गायले गीत, नाही केले पुराण श्रवण, देवाची भक्ती नाही केली, पुराण कधी कथन केलं नाही, नाही ऐकले गायले गीत, धरली लाज इकडे इकडे नको होतो पण तिकडे ठिकाणा करायला लागा एवढ्या मला तिकडे. बघा एका गावात तुम्हाला सांगतो, एक अवयव कमी असला भगवंताने एक तुम्हाला अवयव कमी झाले किती मोठी फजी तुम्ही भजन करावी तुम्हाला विठ्ठल. एका गावात एक धनगर होता, धनगर. ते कानानं होतं बैर, कानानं बैर होतं, त्याच्या गावात 100 मेंढर. दुपारच्या बारी तो धनगर एका झाडाखाली उन्हाळ्याचे दिवस होते, बकरं चारली आणि उन्हाळा बकरं पाणी पाजली, आंब्याच्या झाडाखाली झोपला, निवांत झोपला, त्यालाही झोपला आणि बकरं सावलीला बसली होती. पण त्या धनगर दुपारी फुल जेवले असल्यामुळे तो धनगर मस्त झोपला. पण कर्मधर्म संयोगाने त्याची 100 बकरं दुसऱ्या वाटेनं उठली, निघून गेली. आता हे झोपेलच 1-1.5 तास. उठल्यानंतर त्यानं पाहिलं, अरे बापरे बकरं नाही, काय करावं. ते कानानं पहिलं बैर होतं, पण ज्या आंब्याच्या झाडाखाली झोपलं होतं त्याच मालकाचा शेतकरी, त्या सिटीचा मालक आला, तो 1 फूट बाहेर हा 2 फूट बाहेर होता शेतकरी. त्याने विचारलं, शेतकरी दादा अहो तुमच्या आंब्याखाली विश्रांती घेतली, बकरं बसवली, पाणी पिलो, झोपलो, पण माझी बकरं कुठे गेली पाहिलीत का? आता ते घरून तो मला तुम्ही जेवून आले हो, मला काय माय मला काय सांगता येतं तो मला. पण त्यानं असं मला दिला, त्या धनगरला वाटलं आपली बकरं ह्या दिशेला गेल्या म्हणून तो धनगर तिकडे गेला. कर्मधर्म संयोगाने त्याला ती 100 बकरं गेलेली अडचणीला गेलेली त्याला ती सापडली. पण त्या बकऱ्याच्या कल्पामध्ये एक लंगड मेंढर होत.
ते लंगडं मेंढरू मला शेतकरी चांगला आहे, गुणवान आहे, सात्विक आहे, त्यानं आपली बकरी सापडून दिली म्हणून त्याला ही लंगडी मेंढी सप्रेम भेट द्यायची. त्यानं ती बकरी खांद्यावर घेतली धनगरानं आणि शेतकऱ्याला द्यायला चालला गेली. शेताच्या आंब्याखाली आला. तो मला शेतकऱ्याला जय हरी जय हरी. तो म्हणला राम 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 राम. मला शेतकऱ्याला तुम्ही किती चांगले आहात, भाग्यवान आहात, किती गुणवान आहात, तुम्ही माझी बकरी सापडून दिली, ही माझी लंगडी मेंढी तुम्हाला सप्रेम भेट. तो म्हणला मी तू पुढे गेलो नाही, तुझी मेंढी काय मी मोडली. तो म्हणायचा माझी तो मेंढर सापडून दिली, तुला लंगडी मेंढी भेट. तो म्हणला मी तू पुढे गेलो, तुझी बकरी काय मोडली नाही. तिथून एक गारवाच्या बाजूला चाललं होतं पायी पायी गोड्याची शिंपरी घेऊन. ते 3 पट वैर होत. धनगरानं सांगितलं अहो वड्याला ऐकलं का, यांनी माझी बकरी सापडून दिली, लंगडी मेंढी शेतकऱ्याला सफर मिळतो. शेतकरी होतं मी लंगडी मेंढी मोडली नाही. तो घोड्याला म्हणला हे घोडं एखादा लय चोरीचं नाही, हे घोडं एखादा लय हे काय चोरीचं नाही. त्या तिघांची वारात पोखरी बाळीच्या पाटलाच्या गावात पाटला. कारण कीर्तनात कपडे दुकान होतं रेडीमेड, ते पण लय फेडवाच होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला दृष्टांत करता गेलं तर काय पुढं लांबचं सांगायचं, आपली माणसं आपल्याला सांगणार काय सांगायचं. दृष्टांत म्हणून सांगलास त्या पोखरीच्या पाटला कधी चावून आले. पाटील 4 फड वैर होत. पाटलाच्या 2 बायका होत्या आणि महिना झाला होता पाटलाच्या 2 बायका निघून गेल्या होत्या. तिघांची वर पाटलाच्या वडील धनगराने सांगितलं पाटील हा शेतकरी गुणवान आहे, चांगला आहे, सात्विक आहे. मी यांच्या शेतात आंब्याच्या झाडाखाली झोपलो असताना यांची बकरं त्यांनी मला बाहेर गेली होती, त्यांनी मला सापडून दिली म्हणून माझ्या कळपात एक लंगडी मेंढी यांना सप्रेम भेट देतोय. तुम्हाला पाटील तुम्हाला माहिती मी चांगला माणूस आहे, मी सज्जन माणूस आहे. हा म्हणतो माझी मेंढी तो मोडली, मला मी सांगली का मेंढी होते मोडे. तेव्हा ते घोड्याला म्हणलं बा पाटील हे दोघं म्हणतात की घोडा चोरीच आहे. तो पाटील त्या तिघाला म्हणला तुम्ही तिघच काय, आखी तळवाडी आली तरी तू गेला घरात घेणार. म्हणजे एक कान नीट नसलं तर किती मोठी फजी होती. आणि देवानं तुम्हा आम्हाला सर्व इंद्रिय दिली असताना तुम्ही आम्ही त्या देवाचं भजन करताय. करा भजन विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायचं भंडाऱ्यावर भजन चालू होतं. आपण इथून बाजूला गेलो होतो, रामकृष्ण हरिपासून लांब गेलो होतो, ध्यानात ठेवा. तुकोबारायचं भंडाऱ्यावर भजन चालू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. पण त्याही काळामध्ये भांडण्यात देहूच्या गावच्या बाकीच्या लोकांनी मंबाजीबा, रामेश्वर भट, अनगडशाह फकीर गावचे ते टवर कंपनी राहायची त्या काळात. कारण आता नाही त्रास भजनाला पहिल्यापासून त्रास होते. कारण ह्या कलियुगामध्ये भजन सोपं नाही, भजन अवघड आहे. भजनाला लई मोठी पुण्याई लागती, लई मोठं भाग्य लागत, लई मोठी आई वडिलांची पुण्याई लागती. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला या मंडपामध्ये येण्याचा चान्स आहे. विठ्ठल काही चांगल्या चौकून झालं ज्या ठिकाणी तुकोबाराय दगडाच्या शेवावर भजन करतात. तुकोबारायची परीक्षा पाहिजे. त्या चांडाळ चौकटीने काय केलं, त्या तुकोबाराय ज्या शिळेवर भजन करत होते ना त्या तुकोबारायच्या शिळेवर त्यांनी अशी सोन्याची बिस्किट काहीतरी तो नजरानं त्या दगडीवर ठेवला. तुकोबारायचं भजन करत 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 त्या भंडाऱ्यापाशी त्या शिळ्यापाशी आले आणि शिळे होती वस्तू पाहिल्यावर त्या तुकोबारायनं म्हणले त्या शिळ्यातले का शिळेला वाचा फुटली. शिळेला ती म्हणली मी माझ्या हाताने मी काय घेतलंय त्यांनी आणून ठेवलंय. शिळा लोटांगण घेत लोटांगण इंद्रायणी नदीवर गेली, स्नान केली, पुन्हा भंडारावाले विठ्ठल विठ्ठल. म्हणून दान मागायचं देवाचं मागायचं. कोणतं दान? जे मागितलं म्हणतात ना संतान दिलेलं सरत नाही, देवान दिलेलं पुरत नाही, तुमचं आमचं तर उरतच नाही.
म्हणून देवाचं दान मागायचं. कोणतं दान मागायचं? तो देवच एक दान सुद्धा आहे. आणि म्हणून देवाचं मागायचं कोणतं? याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. कारण नामदेवराव म्हणतात ना, याची देवा पै मागत, देवा पै मागत, हेची देवा पै मागत. नामदेवराव म्हणतो देवा मला बाकीचं काहीच नाही, हेच माहिती आहे. कोणतं? चरण सेवा. कारण देवाच्या पायाजवळ सुख आहे ना, तुझे पायी सुख सर्व. देवाच्या पायाजवळ सुख आहे ते कुठंच नाही. आणि म्हणून तुझे पायी सुख सर्व. आणि म्हणून बाबा एकच करा जीवनामध्ये, भगवंताची भक्ती, नामस्मरण, चिंतन करीता गोड गोड तुकोबारायला चिंतन केलं, भक्ती केली, साधना केली, पंढरीची वारी कधी सोडली नाही. तुकोबारा आणि काय काम झालं? हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी. संत संग सर्व काळ मला दुसरं तेव्हा काही नाही, तुझ्या चरणाजवळ तुझ्या नामास्मरण तुझं गुणगान गाण्याची शक्ती मला दे. तुझं मला एवढं द्यायचं, काय मागायचं तुकोबारा आहे मला. भगवंतांनी तेव्हा मागा. कोण मागत नाही? मागितलं प्रतिदिन मागितलं. अरे भगवंत एवढं ऐश्वर षडूर ऐश्वर भगवान परमात्मा बळीच्या दारात गेला, बळीच्या दारात. आणि तीन पावलं घेऊन मागितली बळीच्या दारात. भगवंतानीच मागितलं ना. एक पाऊल सूर्य, एक पाऊल पृथ्वी, एक पाऊल स्वर्गात, दुसरा पाऊल तुका म्हणे बळी. देवानं सुद्धा बळी का मागितलं? अव लंकेचा राजा रावण सीतामाईच्या पर्णकुटीत गेला, माय भिक्षांदेही. काय कमी होतं? सोन्याची नगरी होती, सोन्याची नगरी रावणाची. त्याला मागायची बाई, आपलं काय घेऊन बसले? आपल्याकडं काय असं 2-4 डबडी जर्मनची, 2-4 लोखंडाची घराकडून सामान असं, 2-4 फाटक्या गोधड्या असल्या कसं काय असलं तरी उड्या आणतो नाही. हा तरी होतो माझ्याकडे कोणीच नाही. बघतो मी ना का देवानं तुला दिले ना. देवाला माहिती याची हवा कुठं काढली कुठं भरायची. देवाच्या हातात, आपल्या हातात काही नाही. कारण कोण बोलवलं तो हरिविना? कोण बसवलं तुम्हाला इथं? कोण आणतो इथं? सांगा. तुमच्या मनानं आले का देवानं आणलं? माता भगिनी, महिला म्हणलं, पुरुष म्हणलं, सांगा तुम्हाला इथं देवानं आणले का तुम्ही आल्या? देवानं आणलं ना, मग देवाचं भजन करा, काय हरकत आहे? देवानं तुम्हाला इथं आणलं. देव आता तुम्हाला फळाचा प्रसाद देणार आहे. पण देव म्हणले जा घेतले जाणार आहे. जर सकाळी तुम्हाला देवानं काढलेला नाही उठवलं मग काय करशील? उद्या हरिदिनी तुम्हाला जर देवानं जर नाही उठवलं काय करशाल? आपण नाही, तुम्हा मला चालवणारा भगवान परमात्मा आहे. आले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते. आज मी बोलतोय, मला कोण बोलवतो? मी बोलतो का? देव बोलतो, भास्कर बोलतो. आपोलिया बळे नाही मी बोल, सका कृपावंत वाच्या त्याची
साडून ती मंजूळ बोलत सेवाने शिकविता धनी वेगळा. इथं बोलायला सुद्धा तो देव भगवान आहे, भगवान परमात्मा आहे. आपण नाही बोलत. आपल्याला देव इथं आणतो, देव आपल्याला घरी नेतो, देव आपल्याला उठवतो, देव आपल्याला बसवतो, देव आपल्याला उठून सकाळी कामाला लावतो. देवच करतो हे, आपण कोणीच नाही करीत. आणि जर का आपल्याला देव गेला तर आपल्या घरापुढे जत्रा गोळा होती आणि म्हणतील आता त्याला राम गेला, चला याला जाऊ द्या. देव आहे तोपर्यंत देवाची भक्ती करा. तुम्ही आम्ही सगळे देवाचे अंश आहे, देवाची भक्ती, देवाची माणसं तुम्ही, आम्ही देवाची पुत्र आहे सर्व. आपण फक्त काय झाले, आपले आडनाव बदलले, आपली कुळी बदलली, आपला वर्ण बदलला. आणि कुणी केलं? मी. आपण सगळी एकच देवाची लेकरं आहे आपण. पण आपल्याला कोण लाकूड काम करतो ना स्वतः, लोखंड काम करतो ना, ही सगळी लेखली बामणाची लक्षात ठेवा. तुम्ही सांगा ना आता, लक्षात ठेवा आपल्यामध्ये बघा ना, बामणाचे आडनाव काय काय? बामणाचे आडनाव जरासे, बामणाचे आडनाव गोड बोले, बर का, गोड बोले, जोशी, पटवर्धन, कुलकर्णी, उपाध्ये, पाठक म्हणजे वेद पाठ बर का, त्यांची नाव. पण त्यांची मुलांची नाव पहा ना, केशव, उमेश, रमेश, अजून गणपती, लई नाव. आपली नाव लय बाय, त्यांची नाव. आपली नाव काय सांगायचं? आपले दागड्या, धोंड्या, फत्र्या, काही नाव आपल्या नावाला ध्यानच नाही. पण त्यांच्या आपली आडनाव पहा. तुमच्या गावात काय काय आडनाव? काळे, बरं का, काळे बघा, काळे. हे कलर नाव बरं का, काळे कलर. हे काळे, डवळे, पिवळे, तांबडे, पांढरे नाव. ते जाऊ द्या, हे कलरचे. आता परत झाडाचे. आता जनावर नाव सांग, जनावरचे बघा. तुमचं नाव गाडे, मग गाडे. तुमचं आडनाव गोडे. घोडे बघा, आपलं गाडी आडनाव आहे महाराज. गाडी आहे, घोडे आहे. अजून काय सांगतो तुम्हाला? बैलखे आहे, गायकर आहे, गायखे आहे, शेळके आहे, वाघ नंतर अजून ही जनावर शेळी चार शेळक्यांची पोरगी लाईट घ्यायला गेली. जगल किती पोरगी, जगल. वाघाची पोरी वाघ मारायला गेली. ढग्यांची पोरी आबळ्याला गेली. आडनाव बघा आपले. आडनाव कोपरे, डोपरे, नाकतोडे, बोटतोडे, कानकाटे, नाककाटे, दागतोडे, डोई फोडे, तोंडिचके. आपले आडनाव, त्यांची आडनाव नाही. ही ब्राह्मण हे आव्हान ध्यानात ठेवा. पण एक आहे, संतांनी तुमची आमची उद्धार करता, देवाची भक्ती करण्याकरता तुम्हाला आम्हाला चांगला भगवंतांना नरदे दिलाय. आणि भगवंताचं नावही गोडे, त्याचं स्वरूपही गोडे, आणि त्याचं भजनही गोडे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा मला दुसरं काहीच टाकत नाही. याची दान दे गा देवा, 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 याची दान
तुझा विसर न व्हावा. अरे देवा तुझा विसर झाला म्हणून बाकीच्या योनीमध्ये तुम्हाला 4 पायाची जन्माला घातली, गाडव घातली, डोकरं घातली, बैल घातली, देवाला विसरली. कुत्री मांत्री झाली, देवाला विसरली. काहीला पायीच नाही, सापाला पाहिजे. त्या भूमीला काय एवढं पाहिजे? एकाला पायी दिले नाही देवानं का भजन विसरलं. सापाला पायी दिले नाही, एकाला कांडच नाही का भजन विसरलं. काहीला लय पाहिजे, काहीला 2 दिले, काहीला 6 पाय दिले, काहीला 8 पाय दिले. भगवंतानं बरेच प्रकारचे प्राणी निर्माण केले. फक्त तुम्हा मला माणसाचा जन्म दिलाय भजनाची भक्ती करण्याकरता, साधना करण्याकरता. आणि म्हणून तुम्ही आम्ही देवाला विनंती की देवा, अरे हे 100 वर्षाचं आयुष्य तुम्ही आम्हाला दिले ना, पण या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आज तुम्ही आम्ही तुमचं भजन करावं, आम्हाला भजन भक्ती करण्यात आनंद द्यावा, त्याच्याकरता तुम्हाला आम्हाला आयुष्य दिले. कारण आपण आईच्या उदरात असताना भगवंताला विनंती केली, एक वेळा करिया दुःखा वेगळे. आईच्या उदरात असताना 9 महिने आपण आईच्या उदरात राहिलो, तिथं काही एअर कंडिशन बघला नव्हता. देवाला विनंती केली, देवा मी तुझं भजन करीन, नामस्मरण करतील, आठवण कर तुझा. पण आपण इथं जन्माला आलो, देवाचा तुमचा नाळ आपला देवानं नाळ आपलं खाली जन्मल्यानंतर तुमचा आणि आमचा देवाचा संबंध तोडला. त्या सुईनीनं नाळ कापला आणि ते बाळ रडायला लागलं. मग म्हणाले कवा कवा म्हणून मी तुमचं भजन करेन. असं नाही. आणि ज्यांनी भगवंताची नाळ जोडला ना, तोच भक्ती करतो, तोच भजन करतो, तोच परमार्थ करतो, तोच साधना करतो, तोच जप करतो. आणि म्हणून ह्याची दान देगा देवा तुझा विसर. भगवंताने विचारलं तू कोण आहे, माझा विसर जर तुम्हाला तुम्ही म्हणता ना तुझा विसर, मग तू माझा विसर जर नसन करत तर तुम्ही काय करशाल. त्या अभंगाचं 2य चरण. गुण गाईल, तुझ्या गुणाचा, रूपाचा, आकाराचा गुण गाईल. देवा तुम्ही किती सुंदर आहात. देवाचे गुण षडगुण ऐश्वर संपन्न असणारा भगवान परमात्मा किती काय त्या गुणाचं वर्णन केलं संतांनी. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, दुसऱ्या एखाद्या सौभाग्य सुंदर लावण्य तुकोराच्या राजस सकुमार. काय त्या देवाचं बोलणं. पाहिल्या वेद लावी चोरटे सावळे रुपडे चोरटे चित्ता. काय त्या देवाचं गुण गाव. असं वाटतं का राखंड त्या देवाचं गुणगान गाव. देवा तुमच्या गुणाची जर भक्ती जर गुणाची चढवली ना, गुण कीर्तन हे देवर का हे भजन कर ना. हे पोपट म्हणजे आमची मोकळ. हे बोलता त्याला भारी बोलतात, ते भारी बोलत पार बरोबर जॉईंट लावून देतं. पण खरं भजन खरी कीर्तन हेच आहे. कोणतं विठ्ठल विठ्ठल हे देवा तुमचं गुणवान वाक्य. तुम्ही गुण वाक्यात कोणतं गुण देवाचे. देवा म्हणजे ते गुण गाईन आवडी. देवा तुमचं गुण आवडीनं प्रेमानं गाईल का.
कारण देवाला बाकीचं काय देवाला फक्त तुमचं प्रेम लागत, देवाला तुमचा भाव लागतो. देवामध्ये तुमच्या आत्मगणा जो भाव आहे ना तो जिव्हाळापासून आहे. कारण अंतरीची घेतो गोडी बाहेर जोडी भाव, देव भावाचा भुकेला प्रेमाचा भुकेला देवाला फक्त भाव लागतो. कारण नापर हो ना भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देव. देवाला असं बाकीचं काहीच नाही आवडत. देवाला फक्त तुमचं भक्ती आणि अंतःकरणासाठी भजन भक्ती देवाला आवडते. म्हणून गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. मला फक्त देवा तुमचे गुण गाण्याची आवड लावू द्या आणि तुमची माझी जोडी जमली पाहिजे. देव म्हणले दे तो बरं आहे, आणखीन काय नको म्हणजे बस. आता बस बाकी काय आहे बाकी काय. कोणती संपत्ती बोलली माणसं सांगत, कोणतं शेत बोललं, कोणतं इमारत बोलली, कोणते सगळे बोल तुमचे माझे तुमचे आमच्या जवळची माणसं कोण आहे तुमच्यासोबत? बाकी कोणी नाही. आपला तो देव एक आपला आहे आणि म्हणून त्या देवाची भक्ती आहे. आपलं कोणी आपल्याला वाटतं आपला माझे परिवार आहे, आपले सगळे सोयरे, आपले नातू, आपलं कोणीच नाही या विश्वामध्ये देवाशिवाय. आणि म्हणून त्या देवाला आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख नव्हे. आपलं कोण आहे? सासू सुनाचा पटाना, बाप लेकाचा पटाना, जावा जावाचा पटाना, बहिणी बहिणीचा पटाना, माय आता म्हणतात ना काय ते म्हणतात ना, दोन बुवा, दोन आवा, दोन जावा, दोन मंत्री, दोन कुंत्री, दोन वाद्य, दोन गायक एका ठिकाणी नाही चालते का? नाही जमत एकमेकाच का? सासू सुनाचा रामकृष्ण आहे. सासू फार अवघड का ते एक वर्गात सोडणार ठिकाण तुम्ही तर ना विठ्ठल विठ्ठल एक दृष्टांत तुमच्या लक्षात येईल. संपत्ती संतती सगळं परिवार आपलाय. एका आजीला एक लहान मुलगा होता आजीला, आणि तो लहान मुलगा झाला आणि त्या मुलाचे वडील गतप्राण झाले. 2 वर्षाचा मुलगा असताना त्याचे वडील आले. त्या म्हातारीने त्या मुलाला लहानचं मोठं केलं. मुलगा हळूहळू मोठा झाला, शिकला, लग्नाच्या वयात आला. लग्न केलं त्या मुलाचं. म्हातारी एकटी, तो पोरगा एकटा. सोनबाई चांगली भेटली पण म्हातारीला बडबड करायची होती. म्हातारी उठली, म्हातारी उठली, कोण नाही उठवली नका माग भाऊ काय कीर्तन ऐकायला वाया काय कळत विठ्ठल. त्या नवीन मुली आलेली होती. बाप त्या दोघांचा संसार चांगला चालत होता, पण म्हातारीनं त्या सुनानं कोणतंही काम करू द्या, सून तिला नावच ठेवायचं, ते सासू तिला नावच ठेवायचं. चांगलं केलं ना असंच काय केलं, तसंच काय केलं, एवढंच काय केलं, 3 डुकी 7-8 भाकरी थापल्या. नाही करावं तर 3 डुकी 1-2च भाकरी केल्या. कुणी ती म्हातारी त्या सुनाला बोलायची. एक दिवस त्या सुनबाईनं त्या मालकामध्ये, अहो ऐकलं का, तुमच्या आईला समजून सांगा, तिनं मला फार सकाळी बोलती, दुपारी बोलती, संध्याकाळी बोलती, कवाही बोलती, काय काम केलं तरी बोलती, नाही केलं तरी बोलती. तुम्ही माझं ऐका. आता मी तुम्हाला सांगते, आपल्या खाली कोणतं शेती, खाली कोणतं गाव वावर, पण तिकडे काही आपली एक शेती 5 एकर. त्या मातेला आपल्या शेतात पर्णकुटी एक झोपडं बांधून द्या आणि आपण त्याला दररोज इथून भाकर नेऊन देऊ. आणि म्हातारी म्हणजे आपली घरात झगडा भांडण काय होणार नाही. वर म्हणा नको, अरे म्हातारी एकटीची, आपण मी एकटाचे, लहानचं मला मोठे गेले, मला सांभाळले. अहो पण सगळं खरंय, मी तिला जीव लावते, जपते, सांभाळते, तिला फार तिची उठा ठेव करते. पण तुमची आई बोलल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला आता असं करू, तुझं म्हणे ना, चल दुपार 2 टाइम तिला म्हातारीला भाकर न द्यायची. शेतात त्यांनी झोपडी बांधली आणि म्हातारी
शेतात त्यांनी नेऊन घातली. ते दोघं मस्त प्रपंच चाललाय. दिवाळीचा सण जवळ आलता. म्हातारीने लवकर डबा द्या, सुनेने लवकर डबा जरी द्याला तरी म्हातारी बोलायची, नाही न्याला तरी बोलायची. म्हातारी रानात नेली तरी बोलायची म्हातारी म्हातारी. तिला नाही बघ तिकडे आमच्या तिकडे म्हातारी भाकर नेली तरी बोलायची, लवकर नेली तरी बोलायची, लेट नेली तरी बोलायची. दिवाळीचा सण आलता. तुम्हाला ती म्हणजे आता असं का, मी एक तुम्हाला आयडिया सांगत. दिवाळी आली जवळ, तुमची आई दिवाळी मला खाऊन नाही द्यायची. असं करा, एक दिवस सांगायच्या बाई डबा घेऊन घ्या माझा असेल ना जा, पण इकडे घरी येताना ती कोप पेटून द्या मग घरी या. तो म्हणला बायको माझ्या मात्रीच्या मुळे उठली का. त्यानं काय केलं, आपल्या आईला बाहेर काढून, आई इकडे तू असं कर, उद्या संध्याकाळी तुला त्या मी आणणार आहे लाडू करांच्या, शंकरपाळे आणणार आहे. तू असं कर, हा फळाचा डबा घे, मी तो एक दिलं का तो काय तुझा डबा घ्यायचा आणि तुझ्या पोरीकडे निघून जाईल. मी सांगेन तिला काय पेटून दिली म्हातारी गेली. त्यानं काय केलं, त्या म्हातारीला पर्णकुटीत बसवलं, झोपडीत बसवलं. म्हातारी जेवढी उली काढून दिलं. पण ते पोरांना सांगितलं होते, आई तू असं कर, ह्या झोपडीत काय राहू नको, मग तुझ्या समोर तू ह्या डोळा आहे. तिनं काय केलं, त्या दिवशी पोरांना सांगितलं, ती म्हातारी मला निघाली. पण पुढे गेली आपल्या फाट्या बांधताय वर गेली तिथं, आणि तिथं होतं आंब्या झाड. आंब्या झाडावर म्हातारी बसली, वर अंधार झाला पडला, म्हातारी बसली आणि यानं ती खूप दिली पेटून, खूप दिली पेटून. हाला घरी. ते म्हणलं आता काही आपला आता ताण गेला, आपल्याला आता भाकर द्यायची नाही, काही द्यायचं नाही, आपलं दोघं तो राजा आणि बसून खायचं. म्हणलं बसून घ्यायचं काय. म्हातारी कर्मधर्म सोयगाने आंब्या झाडावर बसली पुढं, आणि कर्मधर्म सोयगाने ते 2-4 चोर तिथं आले, पण त्यांनी चोराचा सगळा आईवर त्या अंडा खाली मोजायचं काम चालू होतं. आणि म्हातारी बरोबर पाहत होती. सोन्याची बिस्किट, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचं मंगळसूत्र, दागदागिने, तिजोरी मस्त मोठं गठोड आणलं होतं. म्हातारी म्हणजे 7-8 चोर आहे, यांनी जर वर पाहिलं तर माझा कार्यक्रम. म्हातारीनं बोजा गठोड आवडला होता का, 2-3 लुगड्या चोळ्या वेळ्या घेतात म्हातारीने. म्हातारी टणटण होती, पण अचानक म्हातारी गठोड पडले त्या चोरांच्या याच्यात. चोराला वाटलं भूतच. ते चोरांनी सगळं आयवा तिथं टाकून पळून गेले ते चोर. म्हातारीने ते सगळं अख्खं आयवं त्या गठोड्यावर बांधलं. म्हातारी 1500 परत आली पोऱ्याकडे. सोन्याने विचारलं, आत्याबाई तुमच्या लेकाने तुम्हाला शेतात ठेवलं होतं, शेतात झोपडी बसवली, झोपडी तुम्हाला हे झालं होतं. ती म्हणली काय सांगू, मी स्वर्गात गेले, तोया नवऱ्यानं कोप पेटून दिली. मी दुरादुरानं वर गेले. म्हणले वर स्वर्गात दुरादुरानं वर गेली. बर म्हणजे तुझा बाबा तुझी आई लई त्रास स्वर्गात, त्यांना काही अडचणी त्यांची. ते म्हणजे मायापूरला पाठवून त्या दिवाळी झाल्यावर. म्हणलं काय करला तर आत्या, नाही म्हणले असं आपल्या बांधायच्या दुसऱ्याकडे एक झोपडा बांधायचं म्हणले, आणि त्याच्यात बसायचं आणि तुझ्या नवऱ्याला सांगायचं खूप पेटवलीना बोंबलायचं नाही, धोराधोरानं वर जायचं, तुझ्या आई बाबाला भेटायचं आणि परत खाली यायचं. म्हणजे आता खरं आहे. मग म्हणजे तुझ्या नवऱ्यानं कोप पेटवली, मी धोराधोरानं वर गेले, तुझ्या आई बाबाला पाहिलं, तुझ्या आई बाबाला पापी नको तेवढं काम करतात ते, आणि म्हणून ते म्हणले असं कर, आम्ही जे कमावलेलं संपत्ती ना तुझ्या लेकीला दे. मग तिला ते सुनेला नटवलं, सजवलं, चांगलं नवी साडी, कोपीत बसवलं, कोप पेटून दिली. सुनबाई दुराधोरानं गेली, अजून आली.
अरे जावाचं पठाण मायलिकीचं पठाण ह्या कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला साधू सांगायला का देवा तुमचे धन नको तुमची संपदा नको तुम्ही आम्ही संपत्ती करता काय काय करतो कोणाकोणाचा व्यवहार करतो कोणाकोणाची तंटा करतो कोणाकोणाची भेद करतो पण संतांनी सांगितलं देवा तुमची मुक्ती नको तुमची संपदा नको मला फक्त संत संग देई सदा लगे मुक्ती आणि संपदा संत संग दिल्याच्या मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा विठोबा कुमारी